नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने शरद पवार और सुनील तटकरे की मुलाकात को सामान्य सामाजिक और पारिवारिक संबंधों का हिस्सा बताया। मतीन प्रकरण में उन्होंने कहा कि गंभीर आरोपियों को संरक्षण देना गलत है और पुलिस कानून के अनुसार कार्रवाई कर रही है। परभणी के रेत माफिया मामले में उन्होंने सख्त कार्रवाई का भरोसा देते हुए कहा कि आरोपियों का आपराधिक रिकॉर्ड खंगाला जाएगा। ओबीसी मुद्दे पर बावनकुले ने केंद्र सरकार से अगले 15 दिनों में फिर से चर्चा करने की बात कही। वहीं सरकारी खर्च में कटौती और पीएम मोदी की सलाह का पालन करने पर भी जोर दिया। मला वाटतं की शरद पवार साहेबांच्या आणि तटकरेंच्या भेटीबद्दल राजकीय वावड्या उठवणे चुकीचं आहे। कारण तटकरेजी यांनी त्यांच्या परिवाराने आयुष्यभर शरद पवार साहेबांसोबत त्यांच्या राजकीय सामाजिक आणि सर्वच पारिवारिक विषयावर त्यांचा संबंध राहिलेला आहे। त्यामुळे कधी आपल्या भावनेत कधी आपल्या एखाद्या वेळी चर्चा करावीशी वाटते की आपले जे स्नेही असतात, मी साहेबाकडे जाऊन आलो, याचा अर्थ काही राजकीय विषय नसतात। मला वाटतं की त्या राजकीय संदर्भ घेण्याची गरज नाही। नाशिकचा जो कॉर्पोरेट जिहादचा प्रकरण होता त्याच्यामध्ये निदा खान एक आरोपी आहे आणि तिला आश्रय देणारा जो MIMचा नगरसेवक होता त्याच्या अनधिकृत बांधकामाचा पाडकाम पहाटेपासून सुरू करण्यात आलेलं आहे। निदा खानसारख्या अत्यंत गंभीर आरोपाखाली असलेल्या आरोपीला अशा प्रकारचा आश्रय देणे हा खेदजनक आहे। म्हणून पोलिसांनी कारवाई केली असेल। खरं तर पोलिसच ठरवतात की असे आरोपी आणि त्याला शह देणारे सहआरोपी यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा, त्यामुळे मला वाटतं तो निर्णय घेतला असेल। MIM पक्षाने पण निर्णय काहीतरी घ्यायला पाहिजे, अशा लोकांना पक्षात ठेवून। सर्वच पक्षांनी ही संस्कृती संस्कार पाडले पाहिजे की इतका गंभीर प्रकरण आहे, समाजाला कलंक असलेलं प्रकरण आहे। अशा प्रकरणात आरोपीला त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी मदत करणे हे काही योग्य नाही। परभणीमध्ये वाळू माफी यांनी एका सरपंचाला चिरडण्याचा प्रयत्न केला। नाही, मी वारंवार सांगतो आहे, आम्ही अशा आरोपींना सोडणार नाही। मागच्या वेळी जेव्हा बुलढाण्याला ही परिस्थिती केली होती, आमच्या एका तहसीलदारच्या अंगावर त्या ठिकाणी जीवघेणा हल्ला केला, तेव्हा त्याला तात्काळ आम्ही अटक करून त्याला हद्दपार तडीपारीच्या कारवाई आम्ही केल्या। याही प्रकरणामध्ये मी गंभीर दखल घेईन। त्या ठिकाणी तातडीनं त्या आरोपीला त्याच्या ज्या काही त्या ठिकाणी पूर्वीच्या जे काही त्याचे गुन्हे दाखल असतील त्या आधारावर, आणि आतासुद्धा त्यांनी जो गुन्हा केला तर फार मोठा गुन्हा आहे, त्यामुळे त्याला आम्ही सोडणार नाही। आम्ही आरोपीला कडक शिक्षा देऊ। आपण राज्याचे प्रमुख ओबीसी नेते, राज्यातील अनेक ओबीसी जातींचे केंद्राकडे छोटे छोटे प्रश्न प्रलंबित आहे आणि राज्य सरकार, केंद्रीय ओबीसी आयोग यांचे रिकमेंडेशन नंतर सुद्धा ते प्रश्न सुटत नाही। मी स्वतः या ठिकाणी लक्ष घालणार आहे। मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिली आहे आणि मी स्वतः लक्ष घालणार आहे। या 15 दिवसामध्ये मी केंद्राकडे जाऊन येणार आहे। काय म्हणालेत मुख्यमंत्री? काय मुख्यमंत्री सांगितलं की ओबीसीच्या ज्या 18 पगड जाती 12 बडतीदार वर्ग आहे, यांचा जे काही केंद्रात प्रश्न शिल्लक आहे त्यामध्ये अतुल सावे, मी दोघांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे। तसंही ओबीसी राज्याची ओबीसी सब कमिटीचा जो कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन मी आहे, माझी जबाबदारी मी लक्ष घालणार। काटकसर सुरू केलेली आहे, काही मंत्र्यांनी, तुम्ही सुद्धा सुरू केलेली आहे। कशा प्रकारची काटकसर एकूणच पंतप्रधानांच्या आव्हानानंतर सुरू केली आहे तुम्ही? नाही, आता जसं कुठल्याही कलेक्टरला किंवा प्रशासनाला फार बैठकाला न बोलवणे, ऑनलाईनही संवाद होऊ शकतो आणि त्यामुळं तशा बैठकी घेण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। यापूर्वी सुरुवात अशी केली आहे, पण पुन्हा एकदा याच्यामध्ये अजून कडक निर्बंध आम्ही आणू। त्यानंतर मॅक्झिमम हा जो आमच्याकडे शेवटी माझ्याकडे एक 2च गाडी आहे, तेही सिक्युरिटी मी सांगितलं आहे वारंवार की कमी करता येईल। पण निश्चितपणे आम्ही हा विचार करू की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला जो एक स्वदेशीचा आणि वर्षभराच्या टाच टंचाईचा जो एक आपल्या सर्वांना आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानाला भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सर्वांनीच माझ्यासहित याला पाठबळ दिलं पाहिजे। नीटची परीक्षा रद्द झाली, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची नाराजी आहे, केंद्राकडे काय पाठपुरावा? नाही, ठीक आहे, त्याच्याबद्दल उच्च शिक्षण मंत्री आहे, आमच्या सरकारमध्ये चीफ सेक्रेटरी आहे,
त्यांच्याशी आज बोलता येईल. शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांनाही त्या ठिकाणी दखल घेतीलच. परदेशातले अभ्यास दौरे सुद्धा कुठेतरी थांबवले जाणार आहे, म्हणजे आमदारांचे असो किंवा वेगवेगळ्या कारणांचे असो ते थांबवले जाणार आहे. तेच सांगितलं की पंतप्रधान मोदीजींनी देशाच्या मजबूतीकरता आणि अनेक वेळा झाला आहे. इंदिरा गांधीजी यांनी कितीतरी वेळा गोल्ड घेऊ नका असे आवाहन केलेले आहे. चिदंबरम यांनी सुद्धा अनेक वेळा असे आवाहन केले आहेत. महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिलेला आहे. आपल्या पूर्वजांनी अनादी कालापासून आपल्याला अशा संस्कार दिले आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या मजबूतीकरता काही काळ जर थोडा काटकसर करावी लागली तरी काय फरक पडणार आहे. आणि त्यामुळे आधीच सांगितलं मी, पर्याय खूप आहेत. असं नाही की सारंच बंद करायचं आहे. आपला स्वदेशी वापरून आपलं जीवन जगू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. थँक्यू सर.